काय मागणी नाही झालंस काय? आपल्या आशीर्वादाने मानले तर झालो, पण टेम्पररी दुसऱ्याची उंची. बाळू, त्या मानाने तू लवकर मामलेदार झालास नाही. लवकर म्हणजे 2 डिपार्टमेंटल एक्झामिनेशन एकदम दिल्या. एम्बिशन पुरुषांनी लाईफ मध्ये एम्बिशन पाहिजे हो. 8 क्लास चालू होतो तेव्हा म्हटले होते मला एक दिवशी मामलेदार होईल. बाळू ते नाव सांगे. नमस्कार केला तो त्याचा हो, पण पिढी आणली ते दुसऱ्याच करण्यासाठी. हा लग्न ठरलं काय तुझं? एकदम ठरलेच. तांबल्याच सरस्वती बरोबर. चला सुखात पडली मुलगी. पण पेढे त्याचे नव्हे तू. मग आणखी काय? आणले होते माझ्यासाठी, पण वाटतो आपल्यासाठी. का तुझी दृष्टी आली म्हणून? ती तर होतीच व आपल्याला, म्हणूनच आपले प्रयत्न यशस्वी झाले. आज मला ऑफिसात कळली. आज प्रथमच ऑफिसातले काम चुकून बाहेर पडलो. म्हणजे आता मामलेदार झालो ना, म्हणजे आता ऑफिसात विचारणारे कोणी नाही. कलेक्टरी पर्यंत असे करणे पण चुकवले आपल्यासाठी. लखोट्याला सरकारी पानसरी वकिलाच्या नावाने विश्वनाथ सोमणचे जन्मठेप रद्द झाली आहे. त्याचे वेळी हा सोमण सुटला. होय, आपल्या खटपटीला यश आले. आणि एक कमायला लागलोय, पण संसार पुन्हा आपल्याच होतोय. अगं ताई, मी जरा पानसरे वकिलाकडे जाऊन येतो. हा विश्वनाथ सोमण सुटला. बाई तो सुहास भेटला नाही भेटला, पण तर्क आहे माझा. तो भेटते आज भेटते. त्या रंगरावाच्या तावडीतून सोडवतोय मी त्याला. आम्ही त्याचा केलाय बंदोबस्त. अरे आनंदाची बातमी आणली बा. पाहिलं, हिला आनंदाची बातमी एवढी. भावाचे ते पहिलीला असायचे. विश्वनाथ सोमण सुटला. खटपटीला यश आलं. एक कडक करून झाला. याला आणली बातमी. हो, नुसती बातमी आली हो, पण ती सर्व मिळाली. मी नुसते कागदपत्र माझे. मेहनत पानसरे वकिलाची हो. सांभाळण्यात आली. दिल्लीच्या इतक्या वाऱ्या केल्या त्या निरपेक्ष बुद्धीनं. निव्वळ मित्राचं काम करायचं म्हणून. बाळू, नवीन पिढीला शिकायचं असेल तर हा आदर्श ठेवा डोळ्यासमोर. त्या निस्वार्थ प्रथम त्यांचे आभार मानले पाहिजे. बाळू, घेऊ काय तुझे पेढे? घ्या ना. त्या बिचाऱ्यांचे काय? आणि भाऊला अगं आहे कुठे तो? येईल ना तो. येईल. आशा सुटे ना देव भेटे ना. मी येतो. मी पोचवायला येऊ का? 4 कोणावर तर त्यांचं घर. आता येतो. अरे बैस ना. ताई या खाटीवर बसते तर चालेल काय? नाही म्हटले खाली बसते तर त्यांची स्त्री मोडेल म्हणून म्हटले. तू केव्हापासून इस्त्री जपायला लागलास? खुर्चीसाठी स्त्रीला जपावे लागते. माझी एम्बिशन पुरी झाली. माझी मामलेदार नेमणूक झाली टेम्पररी. पण ऑफिसात वचक नाही राहत व स्त्री नसली तर. म्हणजे वचक कपड्यांचा, तुझा नाही. म्हणजे माझा कसा चेहरा आवडत नाही काय? म्हणून थोडे अवसराला वेळा शिवाय माझं लग्न ठरले ना तेव्हा त्या स्त्री घरात यायची. म्हणून आधी स्त्रीला जपायला हवे. मी थोडासा विरोध केला. तुला कळले काय? अगदी मामलेदार झाल्यासारखे वाटते हो. तेच ते म्हणजे त्याची काय? सोसायटीत वावरायचे म्हणजे असा विनोद करावा लागतो. मधून असं होय.
कसे घ्यावे. अगं ते ठरले पेठेतील सरस्वती. अगं ती नाही का मास्तरांची मुलगी. सरस्वती ना? हो तिच्याशी ठरलं लग्न तुझं? हो. बाळू, अरे तो सुभाष तुला कुठे भेटला होता का? नाही भेटला, पण माझा अंदाज आहे तो त्या रंगरावकडेच राहतो असे मला वाटते. हो असे मला वाटते, नुसते वाटते, तसे असेलच असे नाही. वगैरे त्याला त्याच्यासाठी मी परत आले आणि तो दिसला सुद्धा नाही मला. तो जेवतो कुठे, राहतो कुठे, मला काहीच पत्ता नाही. त्याला भेटलास ना तर त्याला म्हणाव की मी तुझी वाट पाहते. मी तुला काही म्हणणार नाही, कसलाही दोष देणार नाही. चोरीला गेली असली मोहनमाळ तर जाऊ दे, पण तू परत ये बाबा. माझी मोठी कुचंबणा झाली रे. तू कोणाजवळ बोलू नकोस. अरे पण मी माहेरी आली ना ते परत न जाण्यासाठी. सांगतेस काय भरतेच. तुला मी तो निरोप दिला होता ना मोहनमाळेचा, ऐकलंच नाही ग त्या रंगरावाच्या नादाने. तर ती मोहनमाळ त्याच्या हाती चोरी गेली म्हणे. ती रंगरावकडेच असणार. जाते कुठे, एक नंबरचा विनंद चोरतो. ती परत आ तरच घरी परत ये असं यांनी मला सांगितले. बाबांनी मला अजून विचारलं नाही की तू परत का आलीस म्हणून. त्यांनी जर विचारलं की टपाल का आलं नाही, तू परत कधी जाणार आहेस, तर मी काय सांगू त्यांना. माझी मोठी कुचंबना झाली आहे रे. आणि ज्याच्यासाठी मी परत आली तो तोंड दाखवायला सुद्धा तयार नाही. मी सांगू का ताई, हा कागद करून दिलाय ना बाबांनी घराचा त्यांच्या नावाने, तर त्याचे आज ठरले तो लिहून द्यायचा रंगरावाला. छे छे, नाही रे, असा भाऊ कधीच करणार नाही. माझा भाऊ तुम्हाला कधी कळणार नाही. तुम्हाला सगळ्यांना तो कायम वाईटच वाटत आला आहे. तुम्ही सगळेजण कायम त्याला नाव ठेवत आला. अरे मला निदान बाबा तरी होते, पण आई गेल्यापासून तो बिचारा एकटा पडलाय रे. तो तसा नाहीये रे. तसे असेलच असे नाही हो. आणि तसे असले तर तसे खंडर नाही नक्कीच. तुझ्या तोंडात अगदी साखर पडो. वेळ आहे का त्याला अजून. आज रंगरावाचे अगोदर हे काढणार म्हणजे आता 11 वाजले ना, म्हणजे आता पोलीस गेले असतील. त्याला वाटलं असेल मी नुसती कारकुनी करतोय म्हणून, पण आम्हा कारकुनाची फाउंटेन कडे एकदा बाहेर पडली की भल्या भल्याची वाचा बंद करून टाकतात. हे नसेल त्याला कळले. पोलीस कचेऱ्याची सुचारी असते नव्हे का. रंगराव जुगार खेळतो, चोरीचा माल विकत घेतो, हात भरती चालवतो, म्हणजे भारूची नव्हे का. आणि आज मला असे कळले की चोरटे सोडून त्याच्या घरात येणार आहे. कॉन्फिडेन्शियल आहे. साताच्या DSPच्या ऑर्डर्स आहेत. आता त्याच्या घराची झडती होते, त्याला एकदम बुरुंगच जाऊ दे. बघा